गुड मॉर्निंग. संडे असल्यामुळे आज उठायला उशीर झाला. त्यानंतर सकाळी सकाळी उठल्याबरोबर आम्हाला इथे येऊन बघायला खूप आवडतं. त्यानंतर चहा घेऊन सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात केली. मग नंतर बाळाला खिचडी करून तिला मी ती खाऊ घातली. दुपारी घरात खूप कपड्यांचा पसारा झालेला होता. म्हटलं चला आज कपड्यांच्या घड्या घालूया, म्हणून दुपारी थोडी आवरावर केली. मी कपड्याच्या घड्या घालत असताना हिचं मध्ये मध्ये सुरूच होतं. ती सुद्धा मला हेल्प करत होती. माझं एक शर्ट तिला भेटलं, ते तिने घातलं आणि माझ्यापासून अशी पळून जायची, मला दुरून लपवून पाहायची. नंतर माझ्याजवळ आली, मला किस्सी वगैरे दिली आणि हसू लागली. नंतर मी कपड्यांच्या पटापटा घड्या घालायला सुरुवात केली. दुपारी घरची आवराआवर केली की सगळं नीट ठेवलं की मनही शांत होतं. त्यामुळे म्हटलं चला आज आवरूनच घेऊया, आज फायनल कपड्यांच्या घड्या घालून व्यवस्थित ठेवूया. आम्ही रेंटने राहत असल्यामुळे आम्ही काही कपाट इथे आणलेलं नाही, म्हणून मग मी अशा 2 छोट्या छोट्या बास्केट घेतल्या, त्या जेणेकरून त्यात आपल्याला कपडे व्यवस्थित ठेवता येईल. म्हणजे कसं कपडेही व्यवस्थित राहते आणि जागाही कमी लागते. त्यानंतर इथे ओवीने माझा एक टॉप घेतला, तो डोक्यावर ठेवला आणि ती अशी काहीतरी त्यामधून खरंच लहान मुलांना कशातही आनंद असतो आणि मुलांच्या हसण्यातच दिवसाचं खरं सुख असतं. त्यानंतर मग घड्या घातल्यानंतर हे बघा किती व्यवस्थित इथे दिसून राहिलं. एका बास्केटमध्ये मी स्पेशल कुर्ती वगैरे ठेवली आणि दुसऱ्या बास्केटमध्ये जीन्स आणि जीन्सवरचे टॉप. आणि हे बाळासाठी आम्ही ऑनलाईन बोलवलेलं आहे. म्हणजे कसे बाळाचे छोटे छोटे कपडे असतात ते काही सापडत नाही, म्हणून ते स्पेशल बाळासाठी आम्ही ते बोलवलेलं आहे. माझं आवरेपर्यंत हिचं इथे असं स्टंटबाजी सुरू होते. खेळताना स्वतःच्या जीवाची सुद्धा भीती वाटत नाही, मी पडन वगैरे काहीच नाही. त्यानंतर 4 वाजले होते. म्हटलं चला आता चहा घेऊया, म्हणजे कसं फ्रेश वाटेल, कारण की आम्हाला बाहेर जायचं होतं. त्यानंतर आम्ही जवळच असलेल्या एका महादेव मंदिरात आलो. म्हणजे कसं तिथे लेकरांनासुद्धा फ्रेश वाटतं आणि आपलंसुद्धा दर्शन. सायंकाळी बायका कामं आटपून तिथे लेकरांना खेळण्यासाठी आणतात. त्यानंतर तिथे आम्हाला म्हणजे रात्र होऊ राहिली होती, थंडी वाजायला लागली, म्हणून आम्ही घरी यायला निघालो. घरी आलो, जेवण वगैरे बनवलं. जेवणामध्ये आज साधाच बेत होता. तुम्हाला हा मिनी व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा.